विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वायच वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, तृतीय वर्ष वाणिज्य, विषय भारतातील बँक कायदे आणि व्यवहार, पेपर क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, परग्राम्य सल्लेख कायदा 1881 प्रकरण 2 यामध्ये आपण मागील तासिकेला अनादराची नोटीस याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये आपण अनादराची नोटीस केव्हा आवश्यक नसते हे कलम 98 नुसार त्या ठिकाणी अभ्यासले. अनादराची सूचना देण्याच्या पद्धती कलम 94 नुसार या सूचना देण्याच्या कोणत्या पद्धती आहेत यावर सविस्तर चर्चा केली. आणि वित्तीय साधनांचा अवेर किंवा अनादर याविषयी थोडक्यात त्या ठिकाणी आपण परग्राम्य सल्लेख 2 प्रकाराने त्या ठिकाणी अनादरित कसा केला जातो, अस्वीकृत किंवा पैसे न दिले जाणे यावर चर्चा केली. किंवा अनादराच्या बाबतीतील जे काही 2 उपाय आहेत यावर थोडक्यात आपण पाहिलं. आज आपण नवीन घटकाकडेच त्या ठिकाणी जाणार आहोत. तो म्हणजे 2.7 मधील अनादराच्या बाबतीत दंड. विद्यार्थी मित्रांनो, अनादराच्या बाबतीत दंड आपल्याला माहिती असेल, परग्राम्य सल्लेख कायदा 1881 नुसार ह्या ज्या सर्व बँक व्यवसाय किंवा सार्वजनिक वित्तीय संस्था असेल किंवा परग्राम्य सल्लेख नियम दुरुस्ती असेल किंवा या संबंधी असणारा कायदा सन 1944 मध्ये करण्यात आला. आता अशा या कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने 1 एप्रिल 1989 पासून सुरू झाली. या कायद्याच्या प्रकरण 17 मधील कलम 138 ते 142 यामध्ये धनादेशाचा अनादर झाल्यास त्याच्या आदेशकावर येणाऱ्या दायित्वाबद्दलच्या तरतुदी देखील आपण पाहू शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या कायद्याच्या कलम 138 खाली आदेशकाच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे अथवा अधिकर्षासारख्या बँक आणि आदेशक यांच्यामधील व्यवस्थेमुळे जेवढ्या तरतुदी करता येतील त्या रकमेपेक्षा धनादेशाची रक्कम जास्त असेल आणि तरीही धनादेशाचे पैसे न देता तो परत केला गेला असेल तर अवेरलेल्या धनादेशाच्या आदेशकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, अशा बाबतीत होणारी शिक्षा ही 1 वर्षापर्यंतची. त्यामध्ये तुरुंगवास अथवा संबंधित धनादेशातील रकमेच्या दुप्पट रकमेपर्यंतचा दंड अशी शिक्षा होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, ही अनादराच्या बाबतीत हा दंड आपण लक्षात जर घेतला तर आपल्याला सांगता येईल की या कायद्याच्या प्रकरण 17 मधील कलम 138 ते 142 धनादेशाचा अनादर झाल्यास त्याच्या आदेशकावर येणाऱ्या दायित्वाबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजेच या कायद्याच्या कलम 138 खाली आदेशकाच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे अथवा अधिकर्षासारख्या बँक आणि आदेशक यांच्यामधील व्यवस्थेमुळे जेवढ्या तरतुदी करता येतील त्या रकमेपेक्षा धनादेशाची रक्कम जास्त असेल आणि तरीही धनादेशाचे पैसे न देता तो परत केला गेला असेल तर अशा अविरलेल्या धनादेशाच्या आदेशकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करता येते. किंवा या बाबतीत होणारी शिक्षा ही देखील 1 वर्षापर्यंत तुरुंगवास असेल किंवा मग संबंधित धनादेशातील रकमेचा दुप्पट रकमेपर्यंतचा दंड अशी शिक्षा त्या संबंधित व्यक्तीस देखील होऊ शकते. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, वरीलप्रमाणे आदेशकाचे दायित्व सिद्ध करण्यासाठी योग्य अशा पद्धतीचा अवलंब केला जातो.
किंवा योग्य अशा पद्धतीचा अवलंब केला जाणे देखील आवश्यक आहे. परंतु अशी पद्धत देखील आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये आपण म्हणू शकतो की आदाता म्हणजे ज्याला त्या धनादेशाचे पैसे द्यावेत असा आदेश त्या धनादेशावर त्याचे नाव लिहून दिलेला आहे. त्याने अथवा त्या धनादेशाच्या यथाविधीधारकाने सदर धनादेशाच्या पैशांची मागणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे धनादेश अवहेरलेल्या किंवा धनादेश अवहेरला गेल्याची सूचना बँकेकडून प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत अशा प्रकारच्या पैशांची मागणी लेखी स्वरूपात केली पाहिजे. तसेच लेखी सूचना मिळाल्यानंतर 15 दिवसात आदेशकाने पैसे न दिल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची तक्रार देखील करता येते आणि त्यानंतर 1 महिन्याच्या आत अशा तक्रारी न्यायदंडाधिकाराकडे देखील दाखल केल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी पद्धत आहे आदेशकाचे दायित्व सिद्ध करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब होणे गरजेचे आहे. तरच अनादराच्या बाबतीतील दंड त्या संबंधित व्यक्तीस होऊ शकतो हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही जी पद्धत आहे ही काळजीपूर्वक अवलंबल्यास निश्चितपणे कायद्यान्वये त्या ठिकाणी आपण त्या बाबतीतील दंड त्या संबंधित व्यक्तीवर त्या ठिकाणी करू शकतो. दंड त्याला त्या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील मिळू शकतो. म्हणजेच आपण योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. म्हणजेच ते आदेशकाचे दायित्व सिद्ध करण्यासाठी अशी योग्य पद्धत अवलंब त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी हा दंड त्याला लागू होईल हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आता या संदर्भात आपण असं सांगू शकतो की उदाहरणार्थ मेसर्स इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध टेक्नॉलॉजिस्टिक अँड इंजिनियर्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या सन 1996 मध्ये निकाल लागल्याच्या दाव्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे. आता या प्रकरणात इंडियन टेक्नॉलॉजिस्ट अँड इंजिनियर्स यांनी धनादेश दिला होता, पण त्यांच्या खात्यात पुरेसे पैसे नव्हते. पुढे बँकेला प्रदान रोख आदेश देण्यात आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मते प्रदान रोख आदेश दिलेला असूनही कलम 138 हे लागूच राहते. उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या आपल्या निर्णयात असे म्हटले आहे की आदेशकाने धारकाला धनादेश सादर न करण्याची विनंती केली असती आणि तरीही त्याने तो सादर केला असता तरीही कलम 138 ही तरतूद लागू झाली नसती. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हे स्टेटमेंट त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी या घटनेच्या बाबतीत त्या ठिकाणी दिलेला आहे. हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण असे की अशा विनंतीमुळे आदेशकाचा अप्रामाणिकपणा त्या ठिकाणी नाशबित होतो. याचा सूचितार्थ असा होतो की गावी तारखांचे धनादेश स्वीकारणारे धनकोची सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाचा दुरुपयोग करणार नाही असे अभिवचन ऋणकोकडून लेखी स्वरूपात घेतले पाहिजे. अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी या कलम 138 नुसार त्या ठिकाणी हे निर्णय सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी या केसच्या संदर्भात, या घटनेच्या संदर्भात त्या ठिकाणी लक्षात आणून दिलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी असं लक्षात घेतलं तर या ठिकाणी अनादराच्या बाबतीत ही दंड किंवा याची जी काही कार्यवाही किंवा आपण त्याला म्हणू शकतो की बँक व्यवसाय सन 1944 नुसार बँक व्यवसाय आणि सार्वजनिक वित्तीय संस्थाने परक्रमे सल्लेख नियम कायदा पास करण्यात आला. या कायद्यानुसार त्या ठिकाणी ही सगळी अंमलबजावणी या कायद्याची 1989 पासून झाली
आणि आस्थागाय त्या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी ही ह्या कायदा या सर्वांसाठी सारखाच आहे हे देखील आपण त्या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा घटक. पुढील तासिकेला पुढील भागात आपण नवीन घटकाकडे वळणार आहोत, तो म्हणजे नोंद आणि निषेध. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागात.